अधिक महिना आहे. अधिक महिन्याचं महिनाभर आपण चिंतन केलं आहे. अधिक महिन्याचा एकच मुख्य मुद्दा सांगायचा ठरला. मला तरी असं कधी कधी वाटतं, हा अधिक महिना म्हणजे नवीन झालेल्या जावयांचा पुण्याचा संचय झाला आणि त्याचा उदय झाला असावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अधिक महिना म्हटलं का चांगलं पण आहे वाईट पण आहे. अधिक महिना लागण्याच्या अगोदर अण्णा एक बाजू चांगली पण आहे आणि एक बाजू वाईट पण, म्हणजे एक सुखाची बाजू आणि एक दुःखाची बाजू. त्याचं कारण असं आहे, अधिक महिना जेव्हा प्रारंभ होणार तेव्हा बऱ्याच जणांची तोंड सुकलेली होती. एक महिना सुरू बंद, आलं लक्षात. पण भजन करणारे, नामस्मरण करणारे, साधना करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. का? एक महिना आम्हाला अजून विशेष फलदायी आणि ही प्राप्त होणार आहे. एक महिन्यामध्ये आम्हाला अजून परिक्रमा करायला वेळ मिळणार आहे. त्यामुळे यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कोणत्याही बाजूकडे बघत असताना सकारात्मक नाही तर नकारात्मक गोष्ट पाहावं लागते, तेव्हा सकारात्मककडे माणसाची भावना होते. एखादं व्यसन सोडायचं असेल, त्याला व्यसन सोडा म्हटल्यानंतर तो माणूस व्यसन सोडत नाही. त्याला व्यसना केल्यानंतर काय दुष्परिणाम आहे याची जाणीव करून दिल्यानंतर त्याला नको म्हटलं तरी आणि तो ऐकत नाही. तो म्हणतो नको, आता बंदच करतो, आता नको, घ्यायला नको. तसं पॉझिटिव्ह विचार करायचा. निगेटिव्ह पण, नाण्याला दोन बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. तेव्हा त्यांचाही विचार आपल्याला करावाच लागतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वांच्या एक वाक्य पाठ आहे. जसं हरिपाठातलं मुख्य वाक्य आहे, ध्रुवपद आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे जसं हरिपाठातलं ब्रीद वाक्य ज्याला बोललं जातं, मुख्य वाक्य आहे, तसं या महिन्यात सर्वांच्या पाठ असलेलं, नवे नवे मुखपाठ नसेल तरी कानपाठ असलेलं वाक्य आहे, अधिकस्य अधिकम फलम. सर्वांच्या तोंडात आहे. जो अंगठे बहादर असेल, अशिक्षित असेल, अक्षर ओळख नसेल, त्यालाही पाठ आहे. काय आमच्या साधू संतांनी उपकार करून ठेवले, ज्यांना गाथ्याची कधी ओळख नाही, गाथा कशाला म्हणतात हे माहिती नाही, ज्ञानेश्वरी ग्रंथ कशाला म्हणतात हे माहिती नाही, पण त्यांना सुद्धा नुसतं एखाद्याने बोलावं शुद्ध बीजापोटी. आता तुम्ही तर काय मग ऐकणार आहे, पण त्यांच्या बाबतीत तेही हेच उत्तर देतात. का? की आमच्या साधू संतांचे आमच्यावर हे उपकार आहे, शास्त्राचे आमच्यावर उपकार आहे. विठ्ठल. अधिक मासाचे चिंतन करायचं. अधिक मासाला 2-3 नावं आहे. काही मग आपण श्रवण करतो थोडक्यात. अधिक मास हा एक शब्द आहे, हा एक नाव आहे. अधिक मासाला अजून मलमास बोललं जातं, अधिक मासाला पुरुषोत्तम मास बोललं जातं, आणि अधिक मासाला ग्रामीण भागामध्ये अजून कोणता महिना म्हणतात हे धोंड्यांना माहिती आहे का नाही, हे म्हणतात, सर्वांना माहिती आहे. तेव्हा हे 4 नावं आणि श्रुत आहे. अधिक मास म्हणण्याचं कारण 3 वर्षाचा नंतर अधिक 1 महिना येतो हे सर्वांना माहिती आहे. मी विज्ञानाच्या भाषेत तिकडे जात नाही, पण अधिक आहे. 3 वर्षानंतर अधिक येतो, हा 1 महिना येतो, याची सांगड बांधण्याकरता आणि हा अधिक मास तयार झाला, याला अधिक मास बोललं जातं. अधिक शब्दाचं चिंतन करायचं ठरलं तर अधिक शब्द केव्हा येतो? संख्याशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर 1 पासून आपण पाढा तयार करा आणि अंक मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 पर्यंत संख्या अपूर्ण आहे, पाढा अपूर्ण आहे. 10 आला की तो पाढा पूर्ण झाला, 10 आला की पूर्ण झाला. पण 10च्या पुढे 1, 10 अधिक 1 बरोबर 11, 11 हा अधिक झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात अपूर्ण, स्वल्पविराम किंवा क्वेश्चन टॅग म्हणा, अपूर्ण, त्याच्या पुढे पूर्ण आणि पूर्णाच्या पुढे येतं त्याला म्हणावं अधिक. आहे का नाही? लग्न होत नाही तोपर्यंत मुलगी कुमारिका असते, ती अपूर्ण असते. लग्न झालं, विवाह बंधनात अडकली गेली, संसारामध्ये व्यस्त झाली, ती पूर्ण झाली. पण काही दिवसानंतर एखादं मुलबाळ झालं की ते त्या संसारात अधिक झालं. विठ्ठल विठ्ठल. अधिकाचे अनेक दृष्टीने आपल्याला पैलू बघता येतात, अधिक शब्दाचे पैलू अनेक बघता येतात. तिकडे न बघता आपण इथूनच बघू. विद्यार्थ्यांना गुरुजी प्रश्न विचारतात, पोरांनो सांगा गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? मुलं चाणाक्ष होते, पारमार्थिक क्षेत्रातले होते, संस्कारयुक्त होते, ऐकत होते. गुरुजी विचारतात गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? तर मुलं सांगू लागले, गुरुजी गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतावरती गोदावरी नदीचा उगम झाला. एका झाडाच्या ढोलीमध्ये, ज्याला खोडामध्ये ती गोदावरी तिथे आली. गोदावरी नदीचा उगम झाला. आता गोदावरी नाव का पडलं याचंही विश्लेषण करून चालतं, म्हणजे सर्व सोपं जाईल आपल्याला. उद्या प्रदक्षिणा करताना अजून भाव उत्पन्न होईल. गोदावरी शब्दाचा अर्थ आहे गो वध आरी. गो म्हणजे गाय, वध म्हणजे हत्या, आणि आरी म्हणजे शत्रू.
गाय मेल्याचं शत्रुरूपाने पाप वा दोष झाला तो आणि नष्ट करण्यासाठी ती नदी बोलावली म्हणून तिला गोदावरी नाव पडलं. विठ्ठल विठ्ठल. कारण या ब्रह्मगिरीच्या पायथ्याला पलीकडे आपण जर बघाल तर इकडे पीक आहे भाताचं ज्याला आवण्या बोलतात, भाताचं क्षेत्र आहे. आणि एक साधू, एक महान तपस्वी, त्यांचं नाव गौतम ऋषी. उद्या आपल्याला परिक्रमा करताना ते मंदिर गौतम ऋषींचं लागेल. ते गौतम ऋषी तपश्चर्या करतायत आणि शेती करतायत. दुष्काळ पडल्यानंतर आपल्या तप सामर्थ्याने ते अन्न तयार करतात. एका दिवसात पेरतात आणि लगेच उगवतं अशी आख्यायिका आहे. तेव्हा ते उगवलेलं अन्न साधू संतांना अन्नदान करायचं आहे म्हणून ते उगवलेलं अन्न पीक आहे, सुंदर पीक आलं आणि राखण बसलेले शेताचे राखत बसलेले नामस्मरण करतात. तेवढ्यात एक गाय त्यांचा डोळा चुकून आली, नजर चुकून आली आणि त्या भातामध्ये चरू लागली. भाताचं नुकसान करू लागली. आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण परिक्रमेला आलो, कीर्तनाला आलो, कीर्तन ऐकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. वच कीर्तन आहे तोपर्यंत बाहेर फिरून येऊ आणि कीर्तन संपले की पंक्तीला सर्वांच्या मध्ये येऊ असं नसावं. हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. आपलं कर्तव्य आपण राखण करण्यासाठी आलो, आपण राखावं. म्हणून लक्षात आलं गाय चरते, बसल्या बसल्या नामचिंतन चालू होतं. एक दर्भाची काडी, वाळलेली गवताची काडी उचलली. फक्त हेतू होता शुद्ध अंतकरणामध्ये, गाय घाबरावी आणि पळावी. तो काडी फेकली, गायीच्या अंगावर काडी पडली, वाळलेली काडी दर्भाची. ती काडी गायीच्या अंगावर पडली आणि गाय मेली, गोहत्या झाली. पूर्वीच्या काळात, शब्द डबल घेतो, पूर्वीच्या काळात लोक गोहत्येला घाबरत होते. आता तेवढेशे घाबरत नाही, तेवढा वेळ नाही आपल्याला बोलायला. पण का? पूर्वी आपण सर्व शेतकऱ्याच्या आणि इथून आलेले मंडळी आहात. पूर्वी आपल्या दारात असलेला, आपल्या गोठ्यात, आपल्या खुंट्याला असलेला बैल मरेपर्यंत सांभाळला जायचा. आता आवताचा चालत नाही, आता बिकामी झाला, निकामी झाला म्हणून त्याला खुंट्यावर मरू देत नाही. मग कुठे देतात त्याला? कोण देतं? पूर्वीच्या काळात गावाच्या बाहेर गिधाडं यायचे, कावडे आणि गिधाडं यायचे. का? त्यांना ते खायला अन्न मिळायचं. प्राणी मेला, जनावर मेलं की गावाच्या बाहेर नेऊन टाकायचं. आता ते गिधाडं नाहीच आहे, कारण आता त्या गिधाडाची जागा ह्या गिधाडांनी घेतली. त्यांना ते खायलाही कमी पुरतं, इतकं अवघड झालंय. कसायाच्या दारात देत आहेत. त्याचं कारण ते आहे, आपण आपल्यापासून ही सुरुवात करा. प्रत्येक जण त्याला जबाबदार आहे. म्हणून वेळेवर पाऊस पडत नाही, त्याचं कारणच ते आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जिथं जिथं हत्या घडते, नाथ बाबा सांगतात, तिथं आवर्षण पडतं. जेथ हत्या घडे तिथं आवर्षण पडतं, दुष्काळ पडतं. हा आणि तेव्हा आपला विषय हा चालला की ती गाय मेली. गायी मेल्याचं पाप घालवण्यासाठी गौतम ऋषींनी पाहिलं काय करावं. तपश्चर्या करायची, गायीचं पाप घालवण्यासाठी, गोहत्येचं पाप नष्ट करायचं आहे. ग्रंथ साधना आणि अभ्यास केला. लक्षात आला, आमच्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये पण ओवी आलेली आहे की पाप घालवण्यासाठी शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप तापही जाये. गंगा पापम शशी तापम दैन्यंच कल्पतरुस्तथा. गंगा पाप घालवते. गंगा जर आली तर पाप नष्ट होईल, गोहत्येचं पाप नष्ट होईल. काय करावं? गंगा तर ब्रह्मलोकात आहे. मग तपश्चर्या केली आणि मग ती गंगा अनेक कालाने, अनेक साधनाने, अनेक परंपरेने ती गंगा आली ती या ब्रह्मगिरी पर्वतावर आली. ती गंगा इथे आली. कशासाठी आली? गावाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. गंगा बोलवली. कशासाठी बोलवली? गोहत्येचं दोष निवारण करण्यासाठी बोलवली. म्हणून तिला इथून पुढे वाहू लागल्यानंतर नाव पडलं गोदावरी. अशी गोदावरी आणि नदी या ठिकाणी उगम पावली विद्यार्थ्यांनी गुरुजींना सांगितलं. आलं लक्षात कुठून आपण गेलो? त्या गुरुजी विचारतात, सांगा पोरांना, ती गोदावरी उगम पावली पण पुढे कुठे आली? तिचा प्रवाह तर वरती दिसत नाही. त्यात एक मुलगी हुशार आहे, चाणाक्ष आहे, कायम कीर्तन ऐकणारी. ती सांगते, गुरुजी ते गोदावरी नदीचा उगम पुढे झाला, ती नंतर कुशावर्तामध्ये आली. बाळक, अजून ती गोदावरी कुठे आली? जवळचे कोणी इथले परिसरात असेल त्यांना कळेल. ती चक्रतीर्थामध्ये गोदावरी आली. अजून ती गोदावरी पुढे कुठे आली? पंचवटीमध्ये नाशिकला गोदावरी आली. गुरुजी पुढचा स्टॉप विचारतात. मुलगी चाणाक्ष आहे, हुशार आहे, ती सांगते, गुरुजी नाशिकला पंचवटीत आली. अजून ती गोदावरी पुढे कुठे आली? ती मुलगी सांगते, गुरुजी ती गोदावरी पुढे आमच्या नाशिकला, आपल्या कोपरगावला, नेवास्याला, पुणतांब्याहून अशी पुढे ती गोदावरी आली. गुरुजी विचारतात, अजून ती गोदावरी पुढे कुठे आली? मुलगी सांगते, गुरुजी नाथसागरमध्ये पैठणला ती गोदावरी समाविष्टी झाली, नाथसागरला आली.
मुलीला वाटतं आता गुरुजी विचारणार नाही. गुरुजी विचारतात अजून ती गोदावरी पुढे कुठे गेली. ती मुलगी सांगते गुरुजी नांदेडला ती गोदावरी गेली. गुरुजी विचारतात अजून ती गोदावरी पुढे कुठे गेली. राजमहेंद्रीजवळ समुद्राला जाऊन गोदावरी नदी मिळाली. आता मुलगी सांगत होती, मुलीच्या मनात होतं आता आपण शेवटचा स्टॉप सांगितलाय. राजमहेंद्रीजवळ समुद्राला गोदावरी मिळाली म्हणजे गोदावरीचं जाणं थांबलंय. आता गुरुजी प्रश्न विचारणार, पण प्रश्न कुठपर्यंत विचारो हे गुरुजींना सुद्धा ध्यानात नाही. ते गुरुजी विचारतात अजून गोदावरी पुढे कुठे गेली. ते मुलगी सांगते गुरुजी गोदावरीचा प्रवास थांबलाय, तुम्हाला जायचं असेल तर नावेचं तिकीट काढा आणि 7 समुद्र पार व्हा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोदावरी नदी ही उगम पावते आणि समुद्राला मिळते. समुद्राला मिळेपर्यंत ती अपूर्ण आहे. एकदा समुद्राला मिळाली की तिचं नाव गेलं, तिचा रंग गेला, तिची चव गेली, तिचं रूप गेलं. आता ती समुद्रमय झाली. अपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोती न काम कामी. किंवा तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. नदी अपूर्ण आहे कुठपर्यंत, समुद्राला मिळेपर्यंत. समुद्राला मिळाली आता समुद्रमय झाली. पण एखादा म्हटलं नाही नाही समुद्राला जरी मिळाली ते आमच्याच नाशिक जिल्ह्यातली गोदावरी. कुठली समुद्र, नदीच आहे. बाबा संत मंडळी सांगतात ती नदी होती पण आता नदी राहिली नाही. हे होतं समुद्र झाला, नदी म्हणू नका. ऐक नाही हो, समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा. आता ती नदी नाही समुद्र झाला. पण समुद्रामध्ये नदी आली, पूर्ण झाली. पण त्या समुद्रावरही लाटांच्या रूपाने खेळू लागणं हे अधिक झालं. पुरुषोत्तम मास का म्हणतात त्याचं कारण आहे हो, या महिना जेव्हा निर्माण झाला याला नावच नव्हतं. नाव असल्याशिवाय मजा नाही. काय असतं माणसाचं नाव असं असावं की नाव आणि काम असं असावं. असं काम माणसाने करावं, हृदयावर कोरून ठेवा. असं काम करावं की नाव घेतल्यानंतर आपलं काम झालं पाहिजे. कोणी नाव घेतलं तरी आपलं काम झालं पाहिजे असं माणसाने काम करावं आणि असं नाव कमवावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या महिन्याला नावच नाही. तो महिना भगवंताकडे काकुलतेने पाहू लागला. देवा माझी प्रतिष्ठा माझी ओळख होण्यासाठी ठेविलेली नावेसी ओ देत उठी, मला नाव द्या ना, काहीतरी नाव द्या. भगवान परमात्मा सांगतात काय नाव पाहिजे तुला. देवा चांगलं नाव द्या बुवा, जेणेकरून सर्व माझ्याकडे चांगल्या दृष्टीने पाहतील असं नाव द्या. मग भगवंताने सांगितलं काळजी करू नको. त्या काळात भगवंताने एक कायदा स्वतःवर अंमलात आणला. आता कायदे दुसऱ्यासाठी असतात, स्वतः मोडतात अशी अवस्था आहे. पण देवाने स्वतःवरती तो कायदा अंमलात आणला. जुन्या मंडळीला माहिती असेल, एखाद्याला 100 एकर जमीन असेल आणि एखादा भूमिहीन असेल, त्या 100 एकरवाल्याची 5 एकर काढायची आणि भूमिहीनाला देऊन त्याला शेतकरी बनवायचं असा एक कायदा होता. त्याला कोणता कायदा म्हणतात? सिलिंगचा कायदा. ज्याला नाही त्याला थोडीशी देणं. तसं भगवंताने हा कायदा आपल्यावरच अंमलात आणला. कसा? आपल्याला अनेक नाव आहे. विष्णू सहस्रनाम हरी तेरे नाम 6000. अनंत रूपे अनंत वेशे अनंत नाव जर देवाला आहे तर आपल्यातलं एक नाव या महिन्याला द्यावं म्हणून पुरुषोत्तम नाव घेतलं आणि या महिन्याला दिलं. हा पुरुषोत्तम मास. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा मलमास आहे. मलमास म्हणण्याचं कारण या महिन्यामध्ये गृहस्थी व्यक्तीला सकाम कर्म करण्याकरता मुहूर्त नाही. बस याच्यापेक्षा जास्त बोलायला नको. मलमास आहे असा हा मास महिना आहे. फक्त देवधर्म करण्याचा महिना म्हणून हा प्रसिद्ध महिना आहे. हा धोंड्याचा महिना आहे. आता धोंड्याचा महिना तरी का? कारण या महिन्यामध्ये जावई सासूरवाडीला येतात. आता हे दृष्टांत गुरुवर्य केंद्रे बाबांनीच सांगावं तेव्हा ती मजा येत होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐक नाही नाकीचा मोती ठेवी गहाण आणि राखी. ऐक नाही बाबांचे वाक्य ऐक. आज कधी कधी अशा आठवल्यानंतर अरे वा काय वाक्य होते. तेव्हा ते धोंडा जावई आल्यानंतर 2-5 हजार रुपये त्याला वाण द्यावं लागतं. त्यामुळे ते जावई सासूरवाडीला आल्यानंतर सासऱ्यांच्या संसारामध्ये मस्तकावर 2-3 हजाराचा तोटा म्हणजे धोंडाच पडतो. म्हणून धोंड्याचा महिना येणाऱ्याला धोंड्याचा महिना म्हणा. जाऊ द्या, येणारा धोंड्या आणि महिना धोंड्याचा, बस यापेक्षा जास्त नको. अधिकस्य अधिकम फलम. हा अधिक मास आहे. या निमित्ताने आपण आलात. पण या अधिक मासात काय करावं हो? या अधिक मासामध्ये नामस्मरण करावं, समाजसेवा करावी, दान धर्म करावा. का? या अधिक मासामध्ये थोडं जरी दान केलं तर शास्त्र सांगते यत् किंचित देते दानम तद्दानम मेरू सन्निधीही. थोडं जरी दान केलं तर मेरू पर्वता इतका दान केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. हे सर्वांनी हृदयात करून ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दान धर्म
करण्याचा, नामचिंतन करण्याचा महिना म्हणून हा महिना प्रसिद्ध आहे. त्याकरता आपली जशी परिस्थिती असेल, आपल्याला पुण्य पावन हे क्षेत्र प्राप्त झालं. पर्वकाळ अधिक मासाचा आहे आणि अधिक मासाचा पर्व काळामध्ये आपण होईल तेवढं आपल्या परिस्थितीनुसार आपण काहीतरी अन्नदान केलं पाहिजे, काहीतरी धनदान केलं पाहिजे, चांगल्या कार्याला काहीतरी आपण हातभार लावला पाहिजे. असं अत्यंत सुंदर पर्वणीचा दान करून आपल्याला फलश्रुती प्राप्त करून देणारी पर्वणी हा महिना आहे. आणि योगायोगाने आपण अधिक मासात या महिन्यात या क्षेत्रामध्ये एवढ्या वारकऱ्यांच्या नामस्मरण करणाऱ्यांच्या मध्ये आलो. खरोखर आपण भाग्यवान आहात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता पुढचा विचार 15 मिनिटात ऐक नाही. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. माणूस म्हटलं की त्याला अंतकरण आलं, मन आलं. आणि मन म्हटलं की मनाचा स्वभाव सांगितला शास्त्रकारांनी. संकल्प विकल्पात्मक हा मन. हा मनाचा स्वभाव आहे संकल्प करणं आणि विकल्प करणं. माणसाने विकल्प करू नये, पण संकल्प केल्याशिवाय राहू नये. विकल्प करू नये विनाकारण. काय अजून पाऊस पडला नाही, यावर्षी दुष्काळ पडतो की काय, कशाला डोक्याला खुराक करून घेतो बाबा. त्याच्या मनात असेल तर पडेल, नसेल मनात तर नाही पडणार. कशाला विकल्प करतात. माणसाने विकल्प करू नये, शुद्ध संकल्प करावं. शुभ संकल्प मस्तू. ऐकणे, संकल्प करावे, शुद्ध बोलावं, गोड बोलावं, सत्य बोलावं, चांगले संकल्प, चांगले मनोरथ करावे. संसारिकाचे जे संकल्प असतात ते हवेतच विरतात. पण परमार्थाच्या संबंधाने जर संकल्प कराल तर ते सत्य संकल्प असेल तर ते अपूर्ण राहील असं आपल्याला जरी वाटलं तर त्याला सपोर्ट, त्याला पूर्ण करण्याची जबाबदारी त्या परमात्म्यावर येते. सत्य संकल्पाचा दाता नारायण. ऐका, मनाचे संकल्प आपण संसारामध्ये संकल्प करा. संसाराच्या संबंधाने संकल्प ते होतील पूर्ण याची शाश्वती नाही. कारण माणसाच्या मनात संकल्प येतच राहतात. शास्त्रकारांनी सांगितलं, मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतयेत उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथः. माणसाच्या मनामध्ये अंतरंगा लहरी सारख्या विकल्पाच्या संकल्पाच्या उमटत राहतात. नाही असं नाही, पण सर्वांचे संकल्प पूर्ण होतात असंही नाही. काहीचे संकल्प हवेतच विरतात. संकल्प येत नाही असं नाही, संकल्प येतच राहतात. जसे प्रवास करताना गतिरोधक येतात ना, तसे संकल्प विकल्प मनात येतच राहतात. पण परमार्थाचे संकल्प असेल तर ते पूर्ण होतात. का पूर्ण होतात? आणि संसाराचे संकल्प ते पूर्ण होतील याची शाश्वती नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक माणसाला वाटतं आपल्या मनामध्ये आपण जो संकल्प केला तो पूर्ण व्हावा आणि त्या पूर्ण करण्यासाठी माणसं प्रयत्न करतात. शिडी लक्षात घ्या. थोडक्यात मनामध्ये संकल्प येतो, इच्छा निर्माण होते, ती पूर्ण करण्यासाठी माणसं प्रयत्न करतात, कर्तृत्व करतात, कर्म करतात. कर्म केल्याशिवाय या जगामध्ये माणूस राहत नाही. प्रत्येक जण कर्म करतो. का कर्म करतो त्याची 3 कारणे शास्त्रकार सांगतात. आलेला या मृत्यूलोकात आलेला प्रत्येक जीव मनुष्य हा कर्म करतो. का? त्याचे 3 कारण आहे. पहिलं कारण आहे, आपण या मृत्यूलोकात आलो, कर्मभूमीत आलो, या भूमीमध्ये आल्यानंतर या भूमीचा नियम आपल्याला लागू पडतो, या लोकाचा नियम लागू आहे म्हणून आपल्याला कर्म करावं लागतं. दुसरं कारण, आपण कर्म का करतो? कर्म अशेषत्वात. मागच्या जन्मातले अनेक जन्मातले कर्म संचय राहतात आणि कर्म झाले तेची भोग आले. मागच्या जन्मातले शिल्लक राहिले कर्म अशेषत्वात म्हणून कर्म करतो. दुसरं कारण, या लोकाचा नियमच आहे म्हणून तसं वागावं लागतं म्हणून कर्म करतो. आणि तिसरं कारण, माणूस कर्म का करतो त्याचं कारण, कर्मापासूनच जर आपण निर्माण झालो, याचं मूळ जर कर्म असेल त्याचं फलही कर्मच आहे. ऐकणं, म्हणून माणूस कर्म अशेषत्वात, कर्म उपादानत्वात. उपादान, मडक्याचं उपादान माती आहे, अलंकाराचं उपादान सोनं आहे, तसं शरीराचं उपादान हे कर्म आहे. ज्ञानोबराय सांगतात, कर्माचे गुणी गुंतले. काय? देह, हा देह निर्माण झाला ना, हा कर्माच्या गुणी म्हणजे धाग्याने ओतप्रोत तयार झालेला आहे. मग जर कर्माने निर्माण झाला तर माणूस कर्म करतच राहणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कर्म माणूस करतो. कर्म करत असताना का कर्म करतो? आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी माणसं कर्म करतात. बरोबर आहे. कसाही असला तर प्रत्येकाला वाटतं माझा संकल्प, मनोरथ माझा पूर्ण व्हावा म्हणून माणूस कर्म करतो. पण सर्वांचेच मनोरथ पूर्ण होत नाही. हो, आपण कितीही प्रयत्न करा, संसारातले मनोरथ अपूर्ण राहतात. प्रयत्न करून, पराकाष्ठा करून. फक्त जो प्रारब्धवान असेल, ज्याचे प्रयत्न यशस्वी होतील आणि ज्याला मात्या पित्याची, गुरुची आशीर्वाद असेल, भगवंताची कृपा असेल, त्याचेच संकल्प पूर्ण झालेले बघायला मिळतात.
बाकी संकल्प हवेतच विरताय. मग प्रत्येकाला वाटतं माझा संकल्प पूर्ण व्हावा, मी हाती घेतलेलं कार्य पूर्ण व्हावं, आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो, प्रयत्नाची पराकाष्ठा करतो, पण तरीही आपले प्रयत्न अपूर्ण राहतात आणि संकल्प पूर्ण होत नाही. आपले प्रयत्न अपूर्ण पडतात. मग संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो? स्वतःच्या प्रयत्नाने संकल्प पूर्ण होत नाही, तेव्हा नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट, सर्वसामान्य जीवाचे प्रयत्न घेतो. तेही प्रयत्न अपूर्ण पडतात, पण संकल्प काय पूर्ण होत नाही. शेवटी माणसाची नजर जाते भगवंताकडे, कारण देवाकडे साह्य मागितलं जातं. त्याचं कारण तुम्ही आम्हीच मागतो असं नाही, संत मंडळी सुद्धा देवाकडे साह्य मागतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, देवाकडे साह्य मागितलंय. एक वाक्य लक्षात राहू द्या, भगवंताने हा संसार निर्माण केला, या संसारामध्ये परिपूर्ण कोणालाच केलं नाही, कधीच नाही, कोणीच पूर्ण नाही, प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्ण आहे. एखाद्याला सचिन महाराजांसारखं सुंदर वादन करता येत असेल, पण त्यांना आणि घोडेकर महाराजांसारखं सुंदर गायन करता येत असेल सांगता येत नाही. त्यांना गायनही करता येत असेल, त्यांना वादनही करता येत असेल, पण त्यांना मृदंग वाजवून आणि गायन करून त्यांना कीर्तन करताच येत असेल असं नाही. कुणाला काय तर कुणाला काय, काहींना दोनही येत नाही आणि तिसरंही जमत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसार असा निर्माण केला, परिपूर्ण कुणालाच केलं नाही. छातीला हात लावू नका की मला गरज नाही, नाही बाबा, भगवंताने असा संसार निर्माण केला की परिपूर्ण कुणालाच केलं नाही. का हो देवाने असं नेऊन ठेवलं? का संकुचित केलं? का न्यून ठेवलं? का कोणती कमतरता प्रत्येकाला एक तरी उणीव ठेवली? त्याचं कारण काय? त्याचं एकच कारण की आपल्याला ज्या गोष्टीची उणीव आहे ही कळायला नंतर तरी आपण देवाचं दर्शन करावं, देवाचं ध्यान करावं, म्हणून देवाने आपल्याला उणीव ठेवली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं कोणी फुगून जायचं नाही की मला कोणाची गरज नाही. गरजेशिवाय माणूस संसारच चालत नाही, गरजेशिवाय नाही. काय कधी कधी गरिबाची गरज श्रीमंताला गरीबाची गरज पडते. कधी कधी श्रीमंताला गरीबाचं साह्य घ्यावं लागतं, कधी ज्ञानाला अज्ञानाचं साह्य घ्यावं लागतं, कधी बलवानाला निर्बलाचं साह्य घ्यावं लागतं, कधी गुणवानाला अवगुणाचं साह्य घ्यावं लागतं. सांगताच येत नाही. देवाने संसारच असा निर्माण केला की याच्यामध्ये कधी कुणाला कोणाच्या साह्याची गरज पडेल सांगता येत नाही, घ्यावंच लागतं. एक नारद पंचतंत्रातला प्रसंग आहे. एक वाघ शिकार करून यायचा आणि आपल्या गुफेमध्ये येऊन झोपायचा. वाघ झोपला की त्या गुफेमध्ये बीळ करून एक उंदीर राहत होता. हे वाघाच्या लक्षातच नाही. वाघ झोपला की उंदीर त्याच्या अंगावरून उडी मारून जायचा, वाघाची झोप मोडायची, पण तोपर्यंत उंदीर निघून जायचा. असं करता करता वाघाने विचार केला, जंगलचा राजा आहे, एक डरकाळी फोडली तर जंगल थरथर कापतंय, असा मी वाघ आणि माझी झोप मला डिस्टर्ब कोण करतं झोपेमध्ये, कोण झोप मोडतंय, आज बघायचं. पण कसं बघणार? म्हणून आज झोपायचं नाटक करायचं, पण झोपायचं फक्त डोळे बंद करायचे, पण झोपायचं जसे कीर्तनात बरेच करतात. म्हणून ते वाघ असतं समजू नका. ते नाटक त्याने केलं, डोळे बंद आहे पण सावध आहे, झोपण्याचं नाटक केलं. उंदीर आला, बघतोय वाघोबा झोपले बरं का, त्याच्या अंगावरून उडी मारून जाऊ लागला. त्या वाघाने त्याला पंजामध्ये पकडलं आणि दाबल्यावर उंदीर गयावाया करू लागला, कासावी झाला. नको रे वाघोबा, नको रे, अरे वेळ प्रसंगी तू जर आला, मला मदत केली, साह्य केलं, मला मुक्त केलं, जीवदान दिलं, मी सुद्धा तुला मदत करेल, दे सोडून मला. अरे मी निरुपद्रवी प्राणी आहे, बरं तुला कुठं त्रास देणारा नाही, बरं तुझ्या घरातही नाही, अतिक्रमण नाही, अंडरग्राऊंड आहे, बिळात राहतो, तुला कसलाच माझा त्रास नाही, वेळ प्रसंगी आले ना वाघोबा मी तुला मदत करेल. वाघ सांगते, उंदऱ्या एवढा असं उंदीर, जंगलचा राजा आहे मी आणि तू चल जा, बडबड नको करू, प्रवचन नको सांगू. तो निघून गेला. पण दोघांचे थोडं थोडं बोलणं सुरू झालं, मैत्री झाली आणि चांगली घट्ट मैत्री झाली. 2 दिवस वाघोबा आलाच नाही. उंदीर विचार करतो, मित्र गेला कुठे, शोधावं म्हणून उंदीर शोधण्याकरता गेला. ते एका तळ्याच्या कडेला भक्कम जाळ्यामध्ये वाघ अडकलेला आहे. निघण्याचे सुटण्याचे बरेच प्रयत्न केले पण असफल ठरला. काय करावं, निश्चित होऊन पडला, तहान लागली, भूक लागली, आता काय करावं. उंदीर शोधत आल्यानंतर वाघोबा दिसला. उंदीर जवळ गेला, काय वाघोबा, अरे 2 दिवसापासून मला करमत नाही, तू इकडे त्र्यंबकला येऊन बसला, काय बोलावं तुला, अरे चल ना घरी, काय येत नाही, चल ना घरी. वाघोबाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि केविलवाणे वाघोबा सांगू लागला, उंदीर मामा आता घर आहे पण आता ते घर नाही, मग वैकुंठ भुवनी, आता माझी शिकार झालोय, मी शिकार होणार, काय करावं. उंदीर मामा सांगतो, काळजी नको करू, तुझा मित्र आहे ना, काळजी काय करतो, मी तुला साह्य करतो. उंदराने आपल्या दाताने ते जाळं कुरतडायला सुरुवात केलं.
दातांनी ती जाळं कुरतडून वाघाला मुक्त केलं, वाघाला मोकळं केलं. कुणाची आणि साह्य कुणाची, मदत कुणाला? उंदराची मदत वाघाला. हा संसारच असा भगवंताने निर्माण केला. कधी कुणाचं साह्य कुणाला घ्यावं लागेल सांगता येत नाही. स्वतःच्या मनातले संकल्प पूर्ण करण्यासाठी स्वप्रयत्न अपूर्ण पडतात, इतरांचे प्रयत्न अपूर्ण पडतात. शिवारांना असं वाटतं उठावं आपण म्हणावं, पण आता काय खाली बसल्यामुळे नाईलाज झालाय. आणि आज महाराजांच्या बरोबर आमचे भारती महाराज सुद्धा आले. भारती महाराज म्हटले काय बस आहे की नाही. आम्ही बाबांच्या इथे राहत असताना, शिकत असताना भारती महाराज बरोबर होते. ते आमच्या अगोदरचे पण बरोबर होते. मला पहिलं प्रवचन करण्याकरता शिवी घालून त्यांनी बसवलंय प्रवचनाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्व मंडळी माऊली आहेत. तेव्हा तुम्ही विश्वनाथ भगवंताकडे मागावं लागतं. अंतकरणातला इच्छा पूर्ण करण्यासाठी, मनोदय पूर्ण करण्यासाठी स्वप्रयत्न कमी पडतात, समाजाचे मित्रांचे प्रयत्न कमी पडतात, जीवांचे प्रयत्न कमी पडतात. तेव्हा देवाकडे मागावं लागतं. हाच भाव जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणातला आहे. स्वतः संसारात आहे, आपल्याला प्रत्यक्ष वारीला जाता येत नाही, प्रत्यक्ष देवाच्या दर्शनाला जाता येत नाही, पण आपला मनोदय देवापर्यंत पोहोचवावा याकरता पूर्वीच्या काळी आजही एक माध्यम आहे, त्याला पत्र म्हणा. आता फोनमुळे थोडंसं दूर झालं पत्र, पण पत्र व्यवहार ही आहे. पत्र, त्या पत्रामध्ये आपला मजकूर पाठवायचा, ज्यांना द्यायचा त्यांना त्या पत्रामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचलं की त्यांना आपला मनोदय कळतो. मनोदय कळण्यासाठी पत्र ही व्यवस्था होती. तसं तुकोबारायांनी पाहिलं, माझ्या मनातल्या ज्या इच्छा आहे, जे संकल्प आहे, ते पूर्ण करण्यासाठी कोण लवकर पूर्ण करेल? एवढा करावं आणि विचार करू लागले, हे पत्र कुणाद्वारे पाठवावं? संत मंडळी चालले, दर्शन घेतलं, एवढा करा उपकार. ऐक नाही हो, आणि सांगा देवा नमस्कार. आपला नमस्कार देवाला सांगावं याकरता पत्र लिहिलं. पण ते पत्र विश्वनाथालाच का लिहिलं हा माझा विषय आहे, की विश्वनाथाला पत्र का लिहिलं, दुसऱ्या देवाला का नाही? त्याचं कारण काय? तर एक सरळ सहज अंदाज, एक वरवरच्या भावाने पाहिलं ठरलं तर तुकोबाराय विचार करतायत, माझं जे दुःख आहे ते दुःख कोण ओळखेल? जो समानशीले व्यसनेषु सख्यम. माझ्या विचाराचा, माझ्यासारखा संसारामध्ये ग्रस्त असलेला, त्रस्त असलेला आणि संसारामध्ये तापलेला जो असेल तोच लवकर जाणेल माझं दुःख काय. तेव्हा माझं दुःख त्याला कळावं. मग कोण आहे? तो भगवान महादेव आहे, विश्वनाथ आहे, त्र्यंबकनाथ आहे. तोच माझं दुःख जाणेल का. दोघांच्या संसाराची आपण तुलना करा. थोडक्यात भगवान महादेवाचा संसार आणि तुकोबारायांचा संसार बघा. तुकोबारायांचा संसार फाटकाच आहे. लोकांनी तुकोबारायांना मान दिला नाही, रस्त्याने तुकोबाराय चालले तर लोकांनी त्यांना म्हणावं, या तुम्हाला प्रशस्ती पत्र देतो, चांगलं काम करता. नाही हो, लोकांनी काय म्हणावं? तुका वेडा दिलेला हा प्रसाद आहे बुवा. काय? तुका वेडा अविचार करी बडबड फार, किंवा कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. हे तुकोबारायांच्या संसाराची बाहेरची स्थिती अशी आहे. तुकाराम महाराजांचा संसार दुष्काळी आठीला हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. बरं, घरामध्ये पत्नी आहे तर बाईला कर्कशा,
म्हणजे कोणतीच गोष्ट मनासारखी नाही संसारातली, सर्व अवघड आहे. तसं भगवान महादेवाच्या संसाराचा विचार करा. भगवान महादेवाचा संसार आहे. महादेवाला एक पत्नी आहे आणि किती मुलं आहेत? किती मुलं? 2 मुलं. विषमच बघा. 36. कधी 63 झालंच नाही संसारामध्ये. चांगला विचार करा. महादेवाला मुलं आहे. आम्हाला चांगला बंगला, चांगली जागा, चांगला फ्लॅट हवा असं वाटतो, ऐक नाही. भले आपण 1 दिवसासाठी जरी गेलो तर आपण चांगल्या फॅन खाली जागा मिळाली पाहिजे, अशी आपण सर्व इच्छा करतो. महादेवाला जागा कोणती हो? स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा चिता भस्मालेप स्रवटेन करोती बरी करा. कशी आवाज विरुद्धच आहे. बरं, दुसरी गोष्ट आम्हाला वाटतं मित्र चांगले असावे, नातेवाईक चांगले असावे. महादेवाचे भूते वेताळ नाचती. बरं, अलंकार आपल्याला वाटतं कपडे चांगले असावे. महादेवाचे शृंगार कसा आहे? भस्म उटी रुंड माळा. सर्व असं विचित्रच आणि अलंकार. बरं, घरात 2 मुलं आहे. एक आहे गणपती बाप्पा आणि दुसरे आहे कार्तिक स्वामी. एकाला हत्तीचे सोंड आणि एकाला 4 तोंड. विचित्रच आहे का नाही? बरं, एवढंच जाऊ द्या. प्रत्येकाच्या वाहनाचा विचार करा. प्रत्येकाचं वाहन बघा बरं. महादेवाचं वाहन पटकन नंदी. आईसाहेबांचं वाहन एकत्र आल्यावर काय जयहरी करत असतील? विचार करा तुम्ही. 63 नाही 36च आहे. बरं, गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आणि बाबाच्या गळ्यामध्ये काय वाटतंय? बरं, एकीकडे उंदीर आहे, एकीकडे साप आहे, तर इकडे कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे. एक जण एका ठिकाणी नाही. फॅमिली फक्त नावाला आहे पण अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फॅमिली फक्त दिसण्याकरता. काही फॅमिली जगामध्ये फक्त दिसण्याकरता आहे पण अजिबात फॅमिली ते गोठेच असतात, गुरांचे गोठे. फॅमिली शब्दाचा अर्थ किती सुंदर काढलाय. फॅमिली म्हणजे काय? त्याचं स्पेलिंग काय? FAMILY. बरोबर ना? मला इंग्लिश नाही येत पण ऐकून आहे. बरोबर ना? हां, त्याचं मिनिंग बघा. याचं काय? FAMILY. F मीन्स फादर अँड M मीन्स मदर. आई आणि वडील. ILY. आई वडिलांचा ज्या घरामध्ये सन्मान आहे, आई वडिलावर प्रेम आहे, त्यालाच फक्त फॅमिली म्हणा. बाकीचा गोठा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाकीचा गोठा. गोठात हे त्याच्यावर धावतं, ते त्याच्यावर धावतं, असा गोठा. ऐक नाही, त्याला फॅमिली म्हणत नाही. जाऊ द्या. महादेवाचा संसार असाच आहे. आणि अशा विरुद्ध संसारामध्ये, सर्व मनाच्या विरुद्ध असलेल्या विषम संसारामध्ये सुद्धा रामपूजी सदाशिव आणि भजन करी महादेव. एवढ्या विचित्र संसारामध्ये, विषम संसारामध्ये सुद्धा भजनच सतत चालू आहे. तुकोबरायांचा विषम संसार आहे तरी सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. हे दोघांचं समान आहे. मग आपलं दुःख भगवान महादेव लवकर जाणेल म्हणून तुकोबरायांनी युक्ती केली आणि पत्र लिहिलं. वारकरी मंडळी चालली, सांगितलं हो मी येऊ शकत नाही पण हे माझं पत्र विश्वनाथाच्या चरणी समर्पण करा. वारकऱ्यांनी पत्र घेतलं. विश्वनाथराला त्र्यंबकेश्वराच्या जवळ आले. त्र्यंबकनाथाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तुकोबरायांनी दिलेलं पत्र समर्पण केलं. त्या पत्रातला मजकूर होता, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ आहात. तुम्ही आदर्श. ऐका, तुम्ही आदरपूर्वक सांगितलं. आदरपूर्वक सर्वनाम. तुम्ही आम्ही मी हे शब्द आपल्याला व्याकरणामध्ये माहिती आहे. तुम्ही आहात कारण तुकोबरायांची चालाकी बरं का. चतुर आहे तुकोबराय, अति चतुर. देवापेक्षा सुद्धा चतुर आहे. देवाला सुद्धा मागं टाकतात जागोजागी. तुकोबराय किती चतुर आहे. तुकोबरायांना मागायचं आहे, आपल्या मनातले संकल्प पूर्ण करायचे आहे. पण मागताना कसं मागावं लागतं? कसं मागावं लागतं? मधुकरीला गेलो, मधुकरी घेऊन आलेली माऊली जर घाई आली, आपण म्हणतो तुम्ही आंघोळ केली का? कपडे धुतले का? असं विचारायचं असतं का? नाही. मधुकरीला गेलो ना, सन्मान घ्या पण तुम्ही आदराने गेलं पाहिजे, नम्रतेने गेलं पाहिजे. आपल्याला मागायचं आहे म्हटलं त्या पद्धतीने मागावं, हा हे विचार करून तुकोबराय सांगतात तुम्ही विश्वनाथ आहात. दुसऱ्याला मोठेपणा द्या तेव्हा आपल्याला तिथं काहीतरी मिळतं. आपण स्वतःकडे कमीपणा घ्या, लहानपणा घ्या, तेव्हा दुसऱ्याला महानपणा आपोआपच मिळतो. स्वामी विवेकानंदाच्या जीवनातला प्रसंग सांगितला जातो. विद्यार्थी असताना शिक्षकाने सांगितलं एक फळ्यावर एक रेषा काढली आणि सांगितलं ही रेषा पुसायची नाही, खोडायची नाही, पण ही लहान करायची. विद्यार्थी म्हणतो गुरुजी पुसायचे नाही, खोडायचे नाही, तिला स्पर्शही करायचं नाही, लहान करायची. गुरुजी तुमच्या गोळ्या संपला की काय? अहो अशी कशी ती रेषा कमी होते? पण स्वामी विवेकानंद उठले, गुरुजी मी करतो प्रयत्न.
म्हणजे हरकत नाही, तुम्ही प्रयत्न करा. आणि गुरुजी प्रयत्न करतो, विद्यार्थी बाकीचे म्हणतात यांच्याही डोक्यावर परिणाम झालेला दिसतो. अरे पुसायची नाही, खोडायची नाही, त्या रेषेला स्पर्शच करायचा नाही. आणि कमी करायची कशी काय, लहान करायची. स्वामी विवेकानंदांनी चॉक घेतला आणि त्या फळ्याजवळ आले आणि ती काढलेली रेषा होती, तिच्या शेजारी मोठी रेषा ओढली आणि सांगितले गुरुजी हिच्यापेक्षा ही लहान आहे. विठ्ठल विठ्ठल पद्धत आहे. आणि जगात एक वाक्य लक्षात असू द्या, आपण दुसऱ्याला सन्मान द्याल तेव्हा जगात आपल्याला मान मिळेल. पण आपण जर दुसऱ्याला मान दिला नाही तर चुकूनही आपल्याला कोणी सन्मान देत नाही. विठ्ठल विठ्ठल वाक्य नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. नम्र झाला पाहिजे, नम्र झालं पाहिजे. हो, आपण नम्र व्हावं, आपल्या अंतकरणातला विषय आपल्याला पूर्ण मिळेल. तुम्ही विश्वनाथ. विश्वनाथ, नाथ म्हणजे धनी, नाथ म्हणजे मालक, नाथ म्हणजे पती, नाथ तुम्ही नाथ आहात. आणि विश्व शब्द आहे, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, जगन्नाथ आहात, जगाचे नाथ. विशती असणे घुसणे शिरणे, हो अंतर्बाही राहून सर्वांच्या मध्ये राहून सर्वांच्या बाहेरही राहणं, असे तुम्ही विश्वनाथ आहात. तेव्हा आपल्याला लहानपण तुकोबराय घेतात आणि देवाकडून मागायचं, देवाला मोठेपणा देतात. मुलाचं लग्न करायचंय, एक तर होतच नाही. पाहुणे आले, पाहुणे आल्यानंतर घरात पाहुणे बसले, पाहुणे सांगतात बघा बरं ते अमित शहाजी आले होते आपल्या आणि देशाचे गृहमंत्री, त्या काय बोलतात टी व्ही लावावर. पाहुणे बोलू लागले, आजचं लाईव्ह सांगतो बरं का, लावावर टी व्ही. बापाला टी व्ही लावता येत होता, मुलांच्या ऑन करता येत होता, पण वडिलांनी सांगितलं मला यातलं काही कळत नाही, आमचा तो मोठा मुलगा आहे ना तो करतो. बाळा इकडे रे, हे पाहुण्यांना न्यूज बघायचे, बरं ऑन कर. तो मुलगा आला, त्याने टी व्ही चालू केला. बापाला येत होता, पण आपल्या मुलाला मोठेपणा देण्यासाठी बापाने लहानपणा घेतला, तेव्हा मुलाला आपोआप महानपणा भेटला. तसं आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या, मग देवाला मोठेपणा द्यायचा, तेव्हा आपण स्वतः लहानपणा घेतला पाहिजे. म्हणून तुकोबराय महानपणा भगवंताला देतात आणि सांगतात मी कसा आहे, तुम्ही विश्वनाथ, मी दीन रंक अनाथ. विठ्ठल विठ्ठल मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. आता तुकोबराय दीन होते का, तुकोबराय रंक होते का, तुकोबराय अनाथ होते का, नाही. पण तुकोबरायांचा नम्र भाव आहे. तुकोबराय सांगतात मी दीन आहे. दीन म्हणजे इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, जी इंद्रियाच्या ताब्यात त्यांना दीन म्हणतात. पण तुकोबराय काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे हो इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी असे म्हटले, पण तरी स्वतःला दीन म्हणतात. दीन रंक मी अनाथ, मी रंक आहे, अजिबात माझ्याकडे काही नाही आणि अनाथ आहे. वास्तविक तुकोबराय सांगतात मी अनाथ आहे, मला सनाथ करा. ही आपली लहानपणाची भूमिका तुकोबराय घेतात आणि भगवंताकडे आपल्या अंतकरणातलं निवेदन व्यक्त करतात. विठो मला इथपर्यंतच यायचं होतं, एवढंच पाठ करून आलो होतो. तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. तुकोबराय आपला भाव व्यक्त करतात, अंतकरणातली इच्छा देवा तुम्ही पूर्ण कराल, कारण तुम्ही विश्वाचे नाथ आहात, सर्वांच्या अंतर्यामी तुम्ही आहात. त्यामुळे माझ्या मनात काही तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मला दुसरं काही नको. दीन रंक मी अनाथ. काय पाहिजे देवाला वाटतं यांना काही विशेष वेगळं लागतं काय, तर तसं काही नाही, फक्त मला थोडं द्या, थोडं द्या. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. आता कृपा, विंचू मोठा चावला काय, छोटा विंचू चावला काय, काय होतं. ज्ञानोबराय शब्द आहे, ज्ञानोबराय सांगता अमृताचे सागरी जे लाभे सामर्थ्याचे थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतल्या. अमृताच्या सागरात आंघोळ केली काय आणि चुळभर अमृत घेतलं काय, फायदा एकच आहे, अमर होणं. बरोबर आहे का नाही. तसं मोठा विंचू चावला काय छोटा विंचू चावला काय, परिणाम तोच आहे. ट्रिपल पोलिओचा डोस सारखाच आहे, काही फरक नाहीये. तसं या ठिकाणी कृपा छोटी काय, लहान काय, महान काय, पण एक मागण्याची एक भावना, मागण्याची एक पद्धत आहे की कृपा कराल ते थोडी थोडी कृपा करा. पाया पडिलो बराडी, मी ओशाळभूत होऊन तुमच्या चरणावर आलोय, ओ मला तुम्ही माझ्यावर कृपा करा. ओ कारण भगवंताला वाटत असेल यांना संसारातल्या काही गोष्टी लागतात का, काय खूप काही लागतं का. तुकोबरायांनी जाणलं देवाचं अंतकरण, तुकोबराय सांगू लागले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांना वाटतं
वाटलं देवाला खूप वाटत असेल की यांना खूप काही लागतं, मोठी यादी असेल असं वाटत असं म्हणून तुकोबारायचा अगोदर सांगता देवा मला एवढं नको, काय उणे तुम्हापासी मी तो अल्पचे संतोषी. काय तुमच्याकडे उणं आहे, काय उणीव आहे, काय कमी आहे, काय न्यून आहे, कसलीच नाही. टू बी लॉटा भरपूर आहे, पुष्कळ आहे, कमीच नाही. पण देवा मला एवढं नाही लागत, मला छोटं लागतं, थोडं लागतं. हो थोडं दिलं तरी माझ्या दृष्टीने भरपूर. आणि काय चतुर आहे तुकोबाराय, देवाने थोडं देणं म्हणजे काय, आपण देवाकडे 10,000 नाही लाख पावलाने चाला, कधी पोहोचू सांगता येत नाही. पण देवाचा एकच पाऊल एवढा मोठा आहे का त्रैलोक्याला नापतो तो. थोडं देवाने दिलं तर भरपूर मिळतंय. आपण कधी अनेक जन्मात कधी विचारही केला नसेल एवढं भगवान परमात्मा देतो. थोडं दिलं तरी, म्हणून कृपा कराल ते थोडी, त्यासाठी मी तू माझ्यावर कृपा करा. ओ तुम्ही दिलेलं ते मला पुष्कळ असेल. ओ मग भगवंताचं मनोगत तुकोबाराय जाणून पुन्हा पत्राच्या शेवट लिहितात की तुकोबारायांना काय द्यावं. देवाला वाटतं यांना घर लागतंय की नोकरी लागते का एखादा फ्लॅट लागतो का काय लागतं, काय लागत असावं, काय असं वाटलं संसारातल्या वस्तू लागतं का काय. तेव्हा तुकोबाराय देवाला सांगतो देवा अरे या वस्तू घेऊन करू काय, या गोष्टी न लगे मुक्ती धन संपदा धर्म न अर्थ न काम रुची न चहंपद निर्वाण. मला हे नको, न पारमेष्टम न महेंद्रदिष्टम न सार्वभौम नरसाधिपत्यम न योग सिद्धी पुनर्भाव मैरती नान्यत. मला या गोष्टी नको आहे. मग काय लागतं, परमार्थ. मनुष्य जीवन सफल ज्या गोष्टीने होतो तो परमार्थ. तो परमार्थाचं हाय लेवल, उंच टोक, टॉप शिखर, सेंडा म्हणा, शेवटचं स्टेप म्हणा, शेवटची स्टेज म्हणा, म्हणजे तो प्रेम आहे. आणि ते प्रेम एकदा माझ्या अंतःकरणात संपादन झालं की त्याच्या पुढे काही राहत. काही भातुके पाठवा. काही अर्थात प्रेम शब्द आहे, प्रेम पाहिजे. भातुक म्हणजे खाऊ द्या मला प्रेमाचा. परमार्थामध्ये प्रेम ही शेवटची पायरी आहे आणि संसारामध्ये वैराग्य ही शेवटची पायरी आहे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. संसारात या बोधापर्यंत माणूस यावं की माझं काहीच नाही, आता सर्व मुलांना तुमचं तुम्ही करा, काय असेल ते तुम्ही बघा, आता आम्ही फक्त भगवंताचे आहोत, आमचं काहीच नाही. या स्टेपपर्यंत माणसाची अवस्था मनाची यावी. हा संसारातला शेवट आहे आणि परमार्थातला शेवट आहे. तुका म्हणे आता लाभ नाही यापरता यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुणाप विचाल्यते. याच्यापेक्षा जया परवते काही अनिक निपजने नाही. म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. ती परमसिद्धी म्हणजे प्रेम आहे आणि ते एकदा हृदयामध्ये संपादन झालं की परमार्थ संपला. इथंच यायचं आहे, परमार्थ इथंच आहे. प्रेम पण ते सांभाळणं अति नाजूक आहे. प्रेमाचा विषय जर घेतला अत्यंत नाजूक आहे. प्रेम शब्दाबद्दल किती बोलता येईल आपल्याला. प्रेम शब्द अत्यंत नाजूक शब्द. जगात असे काही पवित्र शब्द आहे, त्यात हा प्रेम शब्द पवित्र आहे. पण त्याला आपण थोडंसं वेगळं केलं आहे. काय जगात असे बरेच शब्द आहे. गुरु हा शब्द जगामध्ये अत्यंत पवित्र आहे. देव शब्द अत्यंत पवित्र आहे. गुरुजी हा शब्द अत्यंत पवित्र आहे. माता पिता हा शब्द अत्यंत पवित्र आहे आणि संत हा शब्द अत्यंत पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रेम अत्यंत नाजूक आहे, ते कुठेही राहत नाही. प्रेमाला राहण्यासाठी जागा सुद्धा तसं, हृदय सुद्धा तसं लागतं. म्हणून तुकोबाराय सांगतात देवा करोनी उचित प्रेम घाली. हो
हृदयात प्रेम घाल, पण अगोदर ते हृदय रुचित कर, प्रेम राहण्यासाठी त्याला योग्य कर, अधिकार संपन्न कर. प्रेमाचा विषय, प्रेम अत्यंत नाजूक आहे. जगात काही नाजूक गोष्टी बघा, त्यात प्रेम अत्यंत नाजूक आहे. नाजूक गोष्टीमध्ये प्रेम नाजूक आहे. किती नाजूक? एक नाजूक राजाची गोष्ट सांगितली जाते. एवढा नाजूक राजा होता, हत्तीवर चालला, अंबारीत बसलेला आहे, 7 गाद्या आहे आणि तो राजा त्या हत्तीवर आहे आणि तो चालला. राजा चाललेला असताना, एवढा नाजूक राजा, हत्ती चालत असताना अंबारीमध्ये वर 7 गाद्या, त्यावर तो राजा बसला. चालताना प्रवासात त्या हत्तीच्या पायाखाली एक वेलची आली. एक वेलची आली तरी राजाला सर्दी झाली. एवढा नाजूक राजा आहे, एवढा नाजूक राजा, एवढं. पण त्यापेक्षा प्रेम नाजूक आहे. राजाला तरी हत्तीच्या पायाखाली वेलची एवढी द्यावी लागते, पण आणि प्रेमाला तेवढं सुद्धा लागत नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे. प्रेम शब्द उच्चारला की आकार येतो आणि आकार आला की प्रेमाची ज्योत हवामध्ये जाते ती आणि विझण्याचा प्रयत्न करते. एवढं प्रेम नाजूक आहे आणि ते प्रेम परमार्थाचा शेवट आहे. तुकोबराय सांगता, देवा ते प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये संपादन व्हावं, याकरता विश्वनाथा, त्र्यंबकनाथा, निवृत्तीनाथ दादा, मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या अंतःकरणातला मनोदय तुम्ही जाणा. मी अशक्य आहे, मी अशक्य प्राय आहे मला ते करणं. माझ्याकडे समर्थ नाही, मी असमर्थ आहे. यासाठी तुम्ही मला आणि कृपा करा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. अभंगाचा काही अंशाने धावता विचार करण्याचा प्रयत्न केला. वेळेच्या थोडं पुढे गेलोय, पण खूप आनंदाचा क्षण आहे. आणि जाता जाता एकच सांगायचं, या कार्यासाठी महाराज बोलले की लोक मागच्या वेळेस बोलले 1000 लोक येणार तर 2000 झाले. यावेळेस बोलले 3000 येणार तर अजून एवढेच येणार आहेत. म्हटलं महाराज हे नियोजन कसं करतात हो? किती अवघड आहे नियोजन करणं. आपलं फक्त आपण बसचं भाडं काय खर्च करतो येतो, पण एवढं नियोजन करणं सोपं नाही. इथे हे कोपरगाववाले असेल, कोपरगावची मंडळी नाशिक जिल्ह्या नगर जिल्ह्यातली कोपरगाव अधिकृत मंडळी मोठा आणि या ठिकाणी सहभाग घेत आहेत. बऱ्याच मंडळी आता महाराजांनी बोलले की कोणी 31,000 रुपये दिलेत, कोणी 51,000 प्रतिवर्षी देतात. एवढे दान करणारी मंडळी आहे, त्याच्यामुळे एवढं चालू आहे. नाही तर तुम्ही आम्ही आता जाणार आहोत, आपण प्रत्येकजण काहीतरी देऊन जाणार हे मला माहिती आहे. कारण आपण वारकरी आहोत, आपण शुद्ध अंतःकरणाने अधिक मासात आलो. आपलं सुद्धा काहीतरी वाण असावं, भगवंताच्या चरणावर, साधू संतांच्या चरणावर वाण असावं. आणि इतर ठिकाणी तुम्ही किती दान करा, त्याचा फायदा होईलच, असं होईल, पण एवढा नाही. पण नामचिंतन करणारे, भगवंताची वारी करणारे, भगवंताची परिक्रमा करणारे, त्यांना जर मुखाला जर आपण घातलं, त्यांची व्यवस्था जर केली, त्यांच्यासाठी आपण आपल्या पद्धतीने काहीतरी दान धर्म, थोडाफार फुल नाही फुलाची पाकळी दिली तर ते आपल्याला आणि फायदेशीर आपल्याला पुण्य प्राप्त करण्याकरता, अनंतपटीने पुण्य देण्याकरता कारण ठरणार आहे. त्यामुळे एवढं मोठं नियोजन करणं, आता 6-7 हजार लोक या ठिकाणी येणार आहे. महाराजांनी फक्त शब्द टाकला. मी तर सांगतो, आमची काय विद्यार्थी मंडळी, सर्व गुरुबंधू मंडळी चर्चा करते, आदरणीय आमचे विष्णू महाराज म्हणजे लक्ष्मीपुत्र आहे बुवा. त्यांना तुम्ही जंगलात उभं करा, डोंगरात उभं करा, तर डोंगर पिंपळाचेच येते. फक्त इकडे तिकडे उभं नका करू इलेक्शनला, इकडे उभे करा, कुठे उभे करा, ते निवडूनच येणार. ऐक नाही, निवडूनच येणार. अशी त्यांच्या गुरुवर्य गोविंद बाबांची कृपा आहे. त्यांच्याकडे काय असेल काय नसेल तो भाग नाही, पण बाबांची कृपा त्यांच्यावर परिपूर्ण आहे. त्यामुळे एवढं घडतं आहे. नाही तर तुमच्या माझ्यासारखं म्हटलं 10 लोकांना बोललं तर लोक म्हणतात, महाराज तुम्ही तिकीट काढत असाल तर आम्ही येतो बा. मी तर आळंदीहून महाराज माळीसुद्धा नेणं बंद केलं. 100 रुपयाला माळ आहे, गावात गेलं का 10-20 जण मागतात, जायचं द्यायची कशी काय प्रश्न पडतो, इतका अवघड झालं आहे. पण एवढं महाराजांनी शब्द टाकला तर 5-7 हजार लोक या ठिकाणी येत आहेत. ऐकणे, आपण वारीमध्ये पाहतो कसलीच कोणाला कमतरता नाही. का हे ते करतात असं नाही, फक्त करून घेतात. हे आपल्या माध्यमाने चालतं आहे. तेव्हा मला वाटतं महाराज प्रत्येकाला काहीतरी, आम्हाला प्रत्येकाला काहीतरी आणि योग मिळावा, काहीतरी चांगल्या क्षेत्रामध्ये दान धर्म करण्याकरता पर्वणी तुम्ही प्राप्त करून दिली. करता करविता अर्ध पुण्य लागे. तुम्हाला तर अर्धा वाटा आहे, पण आमच्याही वाट्याला काहीतरी यावं म्हणून आपण प्रत्येकाने सद्भावाने या ठिकाणी काहीतरी दान करा, काहीतरी दान धर्म करा, द्या. तसं आपण फुकट खाऊ नका, फुकट राहू नका. वैकुंठवासी पांडुरंगबाबा वैद्य आणि आम्हाला काय पाठामध्ये सांगायचे, किती बोलायचे बघा. मधुकरी आणतात ना, ज्या दिवशी तुम्ही माऊलीचं दर्शन करणार नाही, एखादी अभंग ओवी पाठ नाही झाली तरी चालेल, पण माऊलींचं दर्शन आणि प्रदक्षिणा जर केली नाही तर त्या दिवसाचं बोजा खाल्ल्याचं ओझं तुमच्या डोक्यावर होईल मधुकरीवाल्यांचं, आणि बैल होऊन तुम्हाला फेडावं लागेल. काय हे बाबांचे शब्द होते. तसे हे शब्द आहे गुरुवर्य गोविंद बाबांचे सुद्धा हे असेच शब्द असायचे. आपण काहीतरी सेवा करा. बाबांचा शब्द असायचा, माझ्या कामासाठी आला तो कोणी असेल तरी माझ्यासाठी तो
मोठाच आहे आणि माझ्या कामाचा नसेल तो किती मोठा असेल तर माझ्यासाठी तो छोटा आहे. बाबांचे शब्द होत्या, ते शब्द मी वापरणं मला शोभत नाही म्हणून मी सरळ बोललो, अशी अवस्था आहे. बाबांनी आशीर्वाद दिले. बाबांचा कृपापात्र शिष्य म्हणजे आदरणीय विष्णू महाराज केंद्रे हे आहे. आदरणीय विष्णू महाराज खूप मोठं आणि या ठिकाणी कार्य आहे. वयाच्या मानाने एवढं सांभाळ करणं सोपं नाही. 5-7 हजार लोकांना वारीमध्ये नियोजन करणं, घेऊन चालणं, हे आपण आपल्या घरी 2 महिने अगोदर लग्न असतं, 4 महिने आपण तयारी करतो, 500 पाहुणे येतात, तरी एवढं करणं सोपं नाही. पण भगवंताने तशी त्यांना शक्ती दिली आहे. बाबांच्या कृपा आहे आणि बाबांची कृपा आहे, करील ते काय नोहे महाराज, ऐक नाही, अशी अवस्था आहे. तेव्हा मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, एवढा मोठा हा कारभार चालवायचा आहे. ठरलेलं होतं 2000 लोक येतील, अंदाजे 6000 येत आहे. तेव्हा ते नियोजन आहे. कमीत कमी लक्षात आणून देतो, 3 लाखापेक्षा जास्त खर्च या ठिकाणी या कार्यक्रमाचा आहे. कमीत कमी 3 लाखापेक्षा जास्त आजचा आणि उद्याचा खर्च आहे. मग विचार करा, ते चालवायचं कोणी? ब्रह्मचार्याने चालवायचं. संसारात तुम्ही आम्ही आहोत. आपल्याला सर्वांनी जशी होईल तशी प्रत्येकाने पण पर हेड प्रत्येकाने मदत करा. काय करायची ती करा, पण प्रत्येकाने मदत करा अशी मी अपेक्षा आपल्याला करतो. आपण सर्वजण होईल तशी मदत करूया आणि या ठिकाणी अधिक मासामध्ये हा अधिक पुण्य पदरामध्ये प्राप्त करून घेऊया. ही सर्वजण आपण इच्छा माझी पूर्ण कराल, मनोगत पूर्ण कराल. भगवान निवृत्तीनाथ दादा असेल, काशी विश्वनाथ भगवान असेल, गंगा मैया असेल, आपल्या पदरामध्ये सर्व काही भरपूर देईल, आपल्याला कमी पडणार नाही. तेव्हा झालेली सेवा प्रभूचरणी साधू संतांच्या चरणारविंदी समर्पण करून या ठिकाणी महाराजांनी मला आदेश केला आणि सेवा करण्याचा योग आला. सर्व गुरुबंधू ताईसाहेबसुद्धा या ठिकाणी हजर आहे, महाराज हजर आहेत, हे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी आहे आणि सर्व माझे वारीमधले माझे सर्व संस्थेतले गुरुबंधू मित्रमंडळी आहे. हे सर्व माझे मित्र आहे. वयाने लहान असू द्या, मी सर्वांच्यामध्ये सारखाच आहे. पाणी आहे का, जिसका काय रंग जिसे मिला आहे वैसा, अशी माझी मित्रमंडळी सर्व आहे. आमचे कायम परिक्रमा करणारी. एक लक्षात ठेवा, आपण ही परिक्रमा करतोय ना, गोदावरी परिक्रमा आणि ही नर्मदा आपली याची ब्रह्मगिरी पर्वत, इथं गोदावरी उगम झाला. या गोदावरी मैयाची परिक्रमा आमचे हरिभक्तपरायण रामदास पाटील यांनी केली. गोदावरी परिक्रमा केली. नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर गोदावरी परिक्रमा त्यांनी केली. तेव्हा अशी काही आणि माणसं हे सद्ग्रस्त आपल्यामध्ये आहे, बरेच आहे. सर्वांचं नाव घेणं मला अशक्य आहे. तेव्हा झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर